अनेक राजकीय बातम्यांचा आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे आणि त्यातलीच पहिली बातमी आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीची। तर आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। खाते वाटपानंतर आता मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे। या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आलेत। या बैठकीत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यताही वर्तवली जाते। शिवाय विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात रान उठवलाय, त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। आणि दुसरं म्हणजे अजून काही मंत्र्यांनी पदभारही स्वीकारलेला नाहीये, तेव्हा याच सगळ्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची मानली जाते। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याबाहेर आहेत आणि म्हणून ते या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशी ही माहिती आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद या बैठकीत उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवाय अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एसटीच्या भाडेवाढीवरती निर्णयाची शक्यताही वर्तवली जाते। आगामी महापालिका निवडणुकांबाबतही यात चर्चा होऊ शकते अशी शक्यता आहे। मंत्र्यांना पुढील 100 दिवसांचं टार्गेटही याच बैठकीत देणार असल्याचं कळत आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजेच दत्तात्रय भरणे यांच्या संदर्भात। राज्याचे युवक क्रीडा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे आज मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला गैरहजर राहणार आहेत। दत्तात्रय भरणे यांनी आतापर्यंत आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार सुद्धा स्वीकारलेला नाहीये। दत्तात्रय भरणे यांना क्रीडा युवक कल्याण हे खातं मिळालेलं आहे। त्या खात्यावरती ते नाराज असल्याची चर्चा होतीये आणि आज मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे अनुपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। भरणे हे नाराज आहेत म्हणून आज ते कॅबिनेट बैठकीला येणार नाही अशी माहिती आहे। यानंतर आता न्यूज पॉइंट 20 कडे वळूयात आणि घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरात जोरदार स्वागत करण्यात आलं। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापुरात आले। भरणेवाडी आणि अंथुर्णे ग्रामस्थांनी त्यांच्यावरती जेसीबीतून पुष्पवृष्टी केली। मंत्रिपदावरून नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारीनंतर नाशिकमध्ये परतणार आहेत। अजित पवारांची भेट न घेता त्यांनी थेट फडणवीसांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। तेव्हा भुजबळ आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। छगन भुजबळ आज नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत। वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आलेत। हे पलंग स्वतःसाठी मागवल्यानं पोलिसांनी सांगितलं असलं तरी सुद्धा गादी, उशी, पंखा, एसी सुद्धा बसवता येतील का असा खोचक टोलाच रोहित पवारांनी लगावलाय। पालकमंत्रीपदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाहीये। मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केलंय। बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचंही बोललं जात आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात केली आहे। त्यांनी सहकुटुंब खंडेरायाचे दर्शन घेतलंय। येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत त्यांनी भंडारा खोबऱ्याची उधळणही केली आहे। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केलाय। तुझा मस्ता जोगचा सरपंच करू अशी धमकी हल्लेखोरांनी दिली आहे। कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला आज कल्याण कोर्टात हजर केलं गेलंय। कोर्टात काही राजकीय नेते कार्यकर्त्यांसोबत येण्याची शक्यता असल्यानं आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी नेत्यांना नोटिसा बजावल्यात।
जळगावमध्ये आज संध्याकाळपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. पाळधी गावात 2 गटात झालेल्या वादानंतर संचारबंदी लागू केली होती. तसंच 7 जणांना बेड्याही ठोकण्यात आल्या. आता पाळधीत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जळगावच्या पाळधीत 2 गटात राडा झाला होता आणि याच प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केलेत. हे फुटेज बघून चाळपोळ करणाऱ्या उपद्रवींचा शोध पोलीस घेत आहेत. मुंबईत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय. वडाळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. कॉटन ग्रीन इथून कामावरून परतताना रुळावरील खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू झाला. नवी मुंबईतल्या कामोठेत आई मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मुलाच्या अंगावरती मारल्याचे व्रण दिसून येत आहे. त्यामुळेच दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू झालाय. मुंबईच्या वर्सोव्यात बाईक पार्किंगच्या वादातून हाणामारी झाली. 2 तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. वर्सोवा यारी रोड या भागात ही घटना घडली आहे. दोन्ही गटांच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावात वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 7 टन गवताला आग लावल्याचं समोर आलंय. अज्ञात व्यक्तीनं ही आग लावली आहे. ग्रामस्थांकडून आता त्याचा शोध सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2024 या वर्षात दारूची विक्रमी विक्री झालेली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मद्य विक्रीत तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. यात 31 लाख लिटर विदेशी दारू तर 91 लाख लिटर देशी दारूची विक्री झाल्याचं समोर आलंय. यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केलं. पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. धुळ्यातल्या विविध स्टॉल धारकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा येत असल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2023च्या तुलनेत 85,000 ही संख्या वाढली आहे. तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केलाय. एमपीएससीची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट बस सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ही 4 मेला होईल. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. एसटी महामंडळाने नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवीन उपक्रम सुरू केलाय. एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावरती हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रकमेचा भत्ता रोखीने देण्यात येणार आहे. पुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केलाय. 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. तब्बल 113 कोटींची अनामत रक्कम जमा करण्यात आली आहे. मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे. मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींची मॅगीची ऑर्डर दिली आहे. 80 फुटबॉल स्टेडियम मधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केली. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपरीवरती कागदी आणि प्लास्टिक कपांवरती बंदी घालावी असे आदेश काढलेत. कप बनवताना त्यात बीपीए नावाच्या केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे या कपमध्ये चहा प्यायल्यास आजाराला निमंत्रण दिलं जात असल्याचा दावा केला जातोय.
ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती गायीचे 5 वासरू मृतावस्थेत आढळले. पशुवैद्यकीय विभागाकडून पुढचा तपास सुरू आहे. हे 5 वासरू मृतावस्थेत का आढळले याचा शोध सुरू आहे. प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी 3 जानेवारीला बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यासाठी एसटीपी आरएमसी प्लांटबाबत निर्णय घेणार आहेत. प्रकल्प सुरू ठेवून प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी उपाययोजना करत असल्याचं एमपीसीबीकडून सांगण्यात आलंय. भारताचा माजी कर्णधार धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 4 वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली. या निर्णयासंदर्भात धोनीनं पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आठवण येत नाही. सर्व गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतलाय. यावेळेत मी माझ्या आवडीच्या गोष्टी करतो असं धोनी म्हणालाय. एकीकडे ऑस्ट्रेलियन मीडिया भारतीय खेळाडूंवरती टीका करत असतानाच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मात्र भारतीय संघाचं आदरातिथ्य करतायत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनेस यांनी आपल्या इन्स्टा अकाउंटवरून भारतीय खेळाडूंसोबतचा व्हिडिओ शेअर केलाय. प्रयागराज इथे महाकुंभ मेळावा होतोय. रेल्वेमार्गे देशभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक प्रयागराज इथे दाखल होणार आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठीच आता अभिनव उपक्रम सुरू केलाय. प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या रंगाच्या जॅकेटवरती लावलेल्या स्कॅनरद्वारे तिकीट काढू शकणार आहेत. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. वाल्मिक कराडला पोलीस स्टेशनमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का अशा चर्चाच आता सुरू झाल्यात. कारण कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय तिथे 5 पलंग मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच पलंग पोलिसांना मागवले की वाल्मिक कराडला अशाही चर्चा रंगू लागल्यात. हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं स्पष्टीकरण अखेर बीड पोलिसांना द्यावं लागलंय. तर गादी, उशी, पंखा, एसी हे सुद्धा बसवता येईल का असा उपहासात्मक टोलाच या प्रकरणावरती रोहित पवारांनी लगावलाय. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय. गडचिरोलीतील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलेलं आहे. फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केलं आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बसही सुरू झाली. याच दोन्ही प्रकरणांचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. बक्षीस म्हणून यांना मिळणार आहेत. तर मोदींनी काय ट्विट केलंय पाहूयात. दुर्गम आणि माओवादग्रस्त भागात सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो. सर्व आत्मसमर्पण आणि एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळे 10 लाख रुपये अतिरिक्त. तर या अशा शब्दांत ट्विट करतच त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय. ईज ऑफ लिव्हिंगला चालना मिळेल आणि आणखी प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. गडचिरोली परिसरातील माझ्या भगिनी आणि बांधवांचे विशेष अभिनंदन असंही नरेंद्र मोदी म्हणाले. आणि यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे वळूयात. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यात पुढच्या 4 दिवसांत थंडीचा जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानाचा पारा 15 अंशांहून खाली येण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानात चढ उतारही अपेक्षित आहेत. कोकण किनारपट्टीवरती याचा परिणाम दिसणार. हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढली आहे. यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता थंडी असली तरी पुढील 2 दिवसांत तापमान घटण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लोणावळ्यात एकविरा देवीची गडावरील पालखीत अचानक मधमाशांनी हल्ला केला आणि त्यात अनेक भाविक जखमी झाले. एकविरा गडावरती फटाके फोडण्यास बंदी आहे. मात्र तरी सुद्धा काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडले होते आणि त्यामुळेच बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवरती हल्ला चढवला.
राज्यात 2024 अखेर साखर कारखान्यातून 29 लाखांहून अधिक टन साखरेचं उत्पादन झालंय. कोल्हापूर विभागाचा उतारा हा सर्वाधिक आहे, तर सर्वात कमी नागपूर विभागाचा उतारा आहे. राज्यात केळीच्या दरात चढ उतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे, त्यातच थंडीचा केळी बागांवरती परिणाम दिसतोय. राज्यात केळीला सध्या 1200 ते 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. मात्र यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत देशात हरभऱ्याची जवळपास 94 लाख हेक्टरवरती पेरणी झाली आहे. हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 1% आघाडीवरती नाहीये. त्यामुळे यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धूसर असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. देशातील उत्पादन घटलं तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत. मंगळवारी देशातील बाजारात 2,06,000 गाठी कापसाची आवक झाली आहे. कापसाचा भाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होता. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाजही व्यक्त केला जातोय. नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झालेली आहे. बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय. तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे. पुढील काही आठवड्यानंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. वाशिम बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 दर मिळालाय. गेल्या महिन्याच्या तुलनेत तुरीच्या दरात जवळपास 2,000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. हिंगोलीतील नाफेड केंद्र गेल्या आठवडाभरापासून बंद असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी बंद केल्याचं केंद्र चालकांनी सांगितलंय आणि त्यामुळेच विक्रीसाठी काढलेलं सोयाबीन किती दिवस सांभाळून ठेवायचं असा प्रश्न शेतकरी विचारतात. राज्य सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदी नोंदणीला 6 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. मात्र खरेदीची मुदत अद्यापही वाढवण्यात आली नाहीये. राज्यात 14 लाख टन खरेदीचं उद्दिष्ट असताना केवळ 3 टनांचीच खरेदी झाली आहे. कापूस सोयाबीन नंतर आता तुरीच्या दरात घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात तुरीच्या दरात तेजी होती. शेतकऱ्यांची तूर घरात येण्यास सुरुवात होताच दरात मोठी घसरण झाली आहे. खासगी बाजारात नवीन तुरीचे दर हे 7,000 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका बसलाय. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 138 कंटेनरची द्राक्ष निर्यात कमी झाली आहे. हिवाळा सुरू होताच भाजीपाल्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे बाजारात सध्या ताज्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. उत्पादन चांगलं असल्यानं आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत. हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा भाव मिळतोय. पुढच्या काळात बाजारातील मिरचीची आवक काहीशी वाढू शकते असाही अंदाज. देशातील हरभरा पेरणीचा वेग कमीच आहे. लागवडीची आघाडी गेल्या वर्षीपेक्षा 1%पेक्षाही कमी आहे. आतापर्यंत देशभरात जवळपास 94 लाख हेक्टरवरती पेरणी झाली आहे. यंदा देशातील हळदीची आवक वाढली आहे. मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. आज देशातील बाजारात हळदीला 12,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. गुळाची मागणी वाढल्यामुळे सांगलीच्या मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होतीये. सध्या साखरेपेक्षा गुळाला अधिक मागणी आहे. संपूर्ण देशभरात सांगलीतून पुरवठा होतोय. मार्केटमध्ये गुळाची 1 ते 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होतीये.
मनमाडमध्ये वातावरणामुळे कांद्यावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. कांद्याची शेंडे पिवळी पडली आहेत. कांद्यावरती होत असलेल्या मावा, करपा या रोगामुळे शेतकरीही त्रस्त झालाय. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत मूग उडीद खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात नाफेडकडून खरेदी करण्यात येते. त्यासाठी नोंदणीही सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे. आणि आता बातमी आहे पवार कुटुंबासंदर्भात. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबात संघर्ष रंगला होता. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात. याचं नेमकं कारण काय, त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. पवार कुटुंबातील वाद मिटणार. 2025 मध्ये काका पुतण्या एकत्र येणार. काका पुतण्यासाठी देवाला साकडं. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्याला कारण ठरलंय अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी विठुरायाला घातलेलं साकडं. पवार कुटुंबातील वाद मिटून पवार कुटुंब एकत्र यावं असं साकडंच अजित पवारांच्या आईनं विठुरायाला घातलंय. आपले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं. पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे. शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे. हो पांडुरंगाला ऐकणार. हो ऐकणार. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवळ यांनीही पवार कुटुंब एकत्र येण्याविषयी आशावाद व्यक्त केलाय. तर रामदास आठवलेंनीही पवारांना एनडीएत येण्यासाठी साथ घातली आहे. आम्ही तर पांडुरंगालाही साकडं घालू, आपण सगळेजण मिळून घालू, पण पवार साहेबांना पांडुरंगाच्या जागेवर पाहून आपण सगळे मिळून पवार साहेबांनाच विनंती करू का एकत्र जर आलात तर आमच्यासारख्या सर्वसामान्याची जी हेळसांड होते ती होणार नाही. म्हणून ते एकत्र येतील, कारण ते तसे दूरदृष्टीचे आणि समाजाची काय हेळसांड होते हे त्यांना माहीत आहे. म्हणून तसा तो विचार निश्चित केला जाईल असं मला वाटतं. हे दोन्ही जे नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर आमची इच्छा तीच आहे की पवार साहेब आणि शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की पवार साहेबांनी एनडीए सोबत आलं पाहिजे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबातही फूट पडल्याचं दिसून आलं. लोकसभा आणि विधानसभेतही पवार कुटुंबात संघर्ष दिसून आला. त्यानंतर पवार कुटुंबाचा पारंपरिक दिवाळी पाडवाही वेगवेगळा साजरा झाला. त्यामुळे पवार कुटुंबात कटुता निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील महिलांनी कुटुंब एकत्र येण्यासाठी पुढाकार घेतलाय. कदाचित महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला दादांवरही तेवढंच प्रेम करतात, साहेबांवरही तेवढंच प्रेम करतात. त्यामुळे त्यांनाच असं हे झाल्यासारखं झालंय की इकडे जाऊ का इकडे जाऊ, डावं उजवं असं झालंय. त्यामुळे कदाचित त्या कार्यकर्त्यांनाच वाटतं की परत सगळं कुटुंब एकत्र असावं. पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत पवार कुटुंबातल्या महिलांनी पुढाकार घेतल्यानं त्याला मोठा राजकीय प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी अजित पवारांच्या आईनं विठ्ठलाला घातलेलं साकडं विठुराया ऐकणार का आणि पवार कुटुंब एकत्र येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. मात्र पवार कुटुंब एकत्र आल्यास राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.